गणना प्रकरण 22. बालाक बलामाला बोलावतो. मग इस्रायल लोकांनी कूच करून यरीहोपाशी यार्देनेच्या पूर्वेकडे मोवाबाच्या मैदानात तळ दिला. इस्रायलांनी अमोऱ्यांचे काय केले होते ते सर्व सिप्पोराचा मुलगा बालाक ह्याने पाहिले. इस्रायल लोक पुष्कळ आहेत हे पाहून मोवाब अतिशय घाबरला. इस्रायल लोकांमुळे तो हवालदिल झाला. तेव्हा मिद्यानी लोकांच्या वडीलजनांना मोवाबी म्हणाले, बैल जसा शेतातील गवत फस्त करीतो तसा हा समुदाय आमच्या भोवतालचे सर्व काही फस्त करील. त्यावेळी सिप्पोराचा मुलगा बालाक हा मोवाबाचा राजा होता. बौराचा मुलगा बलाम आपल्या भाऊबंदांच्या प्रदेशात फरात नदीकाठच्या पथोर नगरात राहत होता. त्याला बोलावण्यासाठी बालाकाने दूत पाठवून कळविले की पहा, मिस्र देशाहून लोकांचा समुदाय आला असून त्यांनी भूतल झाकून टाकिले आहे आणि ते माझ्या समोर राहत आहेत. म्हणून तू अवश्य येऊन माझ्याकरिता ह्या लोकांना शाप दे, कारण हे माझ्यापेक्षा प्रबळ आहेत. तू असे केलेस तर कदाचित मी प्रबळ होईन आणि त्यांच्यावर मारा करून त्यांना देशातून घालवून देण्यास समर्थ होईन. कारण मला ठाऊक आहे की ज्याला तू आशीर्वाद देतोस त्याला आशीर्वाद मिळतो व ज्याला तू शाप देतोस त्याला शाप लागतो. मग मोवाबी वडील व मिद्यानी वडील शकुन पाहण्यासाठी दक्षिणा घेऊन निघाले. त्यांनी बलामकडे जाऊन त्याला बालाकाचा निरोप सांगितला. तेव्हा तो त्यांना म्हणाला, आज रात्री येथे वस्तीस राहा. परमेश्वर मला सांगेल त्याप्रमाणे मी तुम्हाला उत्तर देईन. तेव्हा मोवाबी सरदार बलामाच्या घरी उतरले. नंतर देवाने बलामाकडे येऊन त्याला विचारले, तुझ्याबरोबर असलेली ही माणसे कोण आहेत? बलामाने देवाला उत्तर दिले, मोवाबाचा राजा सिप्पोराचा मुलगा बालाक ह्याने मला असा निरोप पाठविला आहे की पहा, मिस्र देशाहून लोकांचा समुदाय आला असून त्याने भूतल झाकून टाकिले आहे. तर आता तू येऊन माझ्याकरिता त्यांना शाप दे. तू तसे केलेस तर त्यांच्याशी लढून मला त्यांना कदाचित हाकून लाविता येईल. देव बलामास म्हणाला, तू ह्यांच्याबरोबर जाऊ नको व त्या लोकांना शाप देऊ नको, कारण ते आशीर्वादित लोक आहेत. सकाळी उठल्यावर बलामाने बालाकाच्या सरदारांना सांगितले, आपल्या देशी परत जा, कारण तुमच्याबरोबर यावयास परमेश्वराने मला मनाई केली आहे. तेव्हा मोवाबी सरदार मार्गस्थ झाले आणि बालाकाकडे जाऊन म्हणाले की बलाम आमच्याबरोबर येण्यास कबूल नाही. मग बालाकाने पहिल्यापेक्षा जास्त व अधिक प्रतिष्ठित सरदार पुन्हा पाठविले. ते बलामाकडे जाऊन म्हणाले, सिप्पोराचा मुलगा बालाक ह्याची विनंती आहे की माझ्याकडे येण्यास काही अनुमान करू नको. मी खात्रीने तुझा मोठा सन्मान करीन, तरी तू अवश्य येऊन माझ्याकरिता ह्या लोकांना शाप दे. बलाम बालाकाच्या सेवकांना म्हणाला, बालाकाने आपले घर भरून सोने रुपे मला दिले, तरी परमेश्वर माझा देव ह्याच्या शब्दाबाहेर मला कमी जास्त काही एक करता येत नाही. तरी पण कृपा करून आज रात्री तुम्ही येथे राहा, म्हणजे परमेश्वर मला आणखी काही सांगतो की काय ते मला कळेल. रात्री देव बलामाकडे येऊन त्याला म्हणाला, हे पुरुष तुला बोलवायाला आलेले असतील तर त्यांच्याबरोबर जा, मात्र जे मी तुला सांगेन तेवढेच कर. देवाचा दूत आणि बलामाची गाढवी. बलाम सकाळी उठला आणि आपल्या गाढवीवर खोगीर घालून मोवाबी सरदारांबरोबर गेला. पण तो गेल्यामुळे देवाचा कोप भडकला आणि त्याला अडविण्यासाठी परमेश्वराचा दूत वाटेत त्याला अडवा आला. बलाम गाढवीवर बसलेला होता आणि बरोबर त्याचे 2 सेवक होते. परमेश्वराचा दूत उपसलेली तरवार हाती घेऊन वाटेत उभा असल्याचे त्या गाढवीने पाहिले. तेव्हा ती वाट सोडून शेतात शिरली. तिला पुन्हा वाटेवर आणण्यासाठी बलामाने तिला मारिले. मग द्राक्षमळ्यांच्या मधील बोळात परमेश्वराचा दूत उभा राहिला. बोळाच्या दोन्ही बाजूस कुंपणाच्या भिंती होत्या. परमेश्वराच्या दूताला पाहून ती गाढवी भिंतीला अशी लगटली की बलामाचा पाय भिंतीशी चेंगरला. म्हणून त्याने तिला पुन्हा मारिले. मग परमेश्वराचा दूत आणखी पुढे गेला आणि जेथे उजवीकडे किंवा डावीकडे वळावयाला मुळीच जागा नव्हती अशा अरुंद ठिकाणी उभा राहिला. तेथे परमेश्वराच्या दूताला पाहून ती गाढवी बलामासकट खाली बसली
म्हणून बलामाने रागास पेटून आपल्या काठीने तिला झोडपले. तेव्हा परमेश्वराने त्या गाढवीला वाचा दिली. ती बलामाला म्हणाली, मी तुझे काय केले म्हणून तू 3दा मला मारिले? बलाम गाढवीला म्हणाला, तू माझी चेष्टा केलीस. माझ्या हाती तरवार असती तर मी आताच तुला छाटून टाकले असते. गाढवी बलामाला म्हणाली, तू सुरुवातीपासून जिच्यावर बसत आलास तीच मी तुझी गाढवी आहे ना? तुझ्याशी मी कधी अशी वागले काय? तो म्हणाला, नाही. तेव्हा परमेश्वराने बलामाचे डोळे उघडिले आणि परमेश्वराचा दूत उपसलेली तरवार हाती घेऊन वाटेत उभा आहे हे पाहून बलामाने नमन करून लोटांगण घातले. परमेश्वराचा दूत त्याला म्हणाला, तू 3 वेळा आपल्या गाढवीला का मारिले? पहा, तुला अडविण्यासाठी मी पुढे सरसावलो आहे, कारण तुझे आचरण मला विपरीत दिसते. मला पाहून ती गाढवी माझ्या समोरून 3दा बाजूला हटली. ती बाजूला हटली नसती तर खात्रीने आताच मी तुला मारून टाकले असते व तिला जिवंत ठेविले असते. बलाम परमेश्वराच्या दूताला म्हणाला, मी पाप केले आहे. तू माझ्या विरुद्ध वाटेत उभा आहेस हे मला ठाऊक नव्हते. तुला हे वाईट दिसत असेल तर मी आपला परत जातो. परमेश्वराचा दूत बलामाला म्हणाला, ह्या मनुष्यांबरोबर जा, मात्र जे शब्द मी तुला सांगेन तेवढेच बोल. मग बलाम बालाकाच्या सरदारांबरोबर गेला. बलाम आणि बालाक. बलाम आल्याचे ऐकून बालाक त्याचे स्वागत करण्यासाठी आर्नोन नदी तीरी देशाच्या अगदी सीमेवर असलेल्या मवाब नगराकडे गेला. बालाक बलामाला म्हणाला, मी तुला मोठ्या निकडीचे बोलावणे पाठविले होते ना? माझ्याकडे का नाही आलास? तुला साजेसा सन्मान करण्यास मी समर्थ नाही काय? बलाम बालाकाला म्हणाला, पहा, मी तुझ्याकडे आलो आहे खरा, पण मला स्वतःला काही बोलण्याचे सामर्थ्य आहे काय? जे वचन देव माझ्या तोंडी घालील तेच मी बोलेन. मग बलाम बालाकाबरोबर गेला व ते किर्यात हसोत येथे आले. तेथे बालाकाने गुरामेंढरांचे बली अर्पिले आणि बलाम व त्याच्याबरोबर असलेल्या सरदारांकडे वाटे पाठविले. सकाळी बालाक बलामाला बआलाच्या उंच स्थानी घेऊन गेला व तेथून त्याने इस्रायल लोकांचा जवळचा पसारा पाहिला.